नमस्कार विद्यार्थी मित्रो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक थेरम बघितला होता, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. टुडे वी आर गोइंग टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 1.4. The first example is the ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. Then find the ratio of their areas. म्हणजेच काय तर इथे सिमिलर ट्रायंगलच्या साईड्सचा तुम्हाला रेशो दिला आहे 3:5 आणि त्याच्या एरियाचा रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट कन्सिडर S1 and S2 be sides of triangles and A1 and A2 be areas of two triangles. Okay, now given मध्ये काय बघा, S1 is to S2 is equal to 3:5. म्हणजे हा तुम्हाला साईड्सचा करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो इथे दिलेला आहे. अँड A1 is to A2 हा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ओके, नो वी नो दॅट A1 is to A2 is equal to S1 square upon S2 square. म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये जो आपण थेरम बघितला होता त्या थेरमनुसार इथे आपण काय म्हणू शकतो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स करस्पॉन्डिंग साइड्स. इथे त्या थेरमचा रेफरन्स दिला तरी चालेल. सो विच इज इक्वल टू S1 अपॉन S2 ब्रॅकेट स्क्वेअर आपण इथे लिहू शकतो. आता S1 अपॉन S2 मीन्स S1 इज टू S2 किती दिलं आहे बघा, 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू 9/25. सो A1 अपॉन A2 हा तुम्हाला रेशो किती मिळाला बघा, 9/25. सो फायनली लिहून टाका, देअरफॉर A1 इज टू A2 इज इक्वल टू 9:25. दॅट इज द फायनल आन्सर. ओके, नाउ सी क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 2 तुम्ही सॉल्व करा. व्हेरी सिम्पल क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स आहे, फक्त तिथे ब्लँक स्पेसेस तुम्हाला भरायचे. नाव थर्ड क्वेश्चन बघा, इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 80, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 125, देन फिल इन द ब्लँक्स. आता इथे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ज्या ब्लँक स्पेसेस दिलेल्या आहेत त्या ब्लँक स्पेसेस इथे भरायचे आहेत, पण त्या भरताना काही तुम्हाला तिथे कॅल्क्युलेशन्स करावी लागणार आहेत. सो डायरेक्टली इथे आहेत त्याच्यामध्ये फक्त फिल इन द ब्लँक्स भरायच्या नाही आहेत. तर फर्स्ट त्या एक्झाम्पलमध्ये काय दिले बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ डॅश 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 विच इज इक्वल टू 80/125. देअरफॉर AB अपॉन PQ इज इक्वल टू ब्लँक स्पेसेस आहेत. तर पहिल्यांदा इथे काय असेल बघा, आपण डायरेक्ट एक्झाम्पलच इथे सॉल्व करणार आहोत. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल काय असणार आहे, PQR इज इक्वल टू 80/125. दॅट इज गिवन. ओके, नाव आता थेरमनुसार तुम्ही काय लिहू शकता, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो तुम्ही काय लिहिणार सांगा, द रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स. म्हणजे या ट्रायंगलच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्याच्या स्क्वेअर्सच्या रेशो इतका असणार आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. इथे लिहा बाय थेरम AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आपण याला, आणि इक्वेशन नंबर 2. आता ऑब्झर्व इक्वेशन्स 1 and 2 वी गेट LHS आर सेम. इफ LHS आर सेम, RHS are also same. Therefore, from 1 and 2,
from 1 and 2, we get AB square upon PQ square is equal to 80 upon 125. आता इथे तुम्हाला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ AB अपॉन PQ. सो टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. सो वी गेट AB अपॉन PQ is equal to square root of 80 upon square root of 125. इथे लिहा taking square roots which is equal to, आता 80चं स्क्वेअर रूट आपल्याला माहिती नाही किंवा 125चं स्क्वेअर रूटसुद्धा आपल्याला डायरेक्टली लिहिता येणार नाही. सो 80 म्हणजे आपण त्याचं डिवायडेशन करूया. 16 इंटू 5 म्हणजे 16 पंचे 80 आणि 125 25 गुणिले 5. सो 16चं स्क्वेअर रूट किती तर 4 रूट 5 आणि 25चं स्क्वेअर रूट 5 रूट 5. ओके. सो AB अपॉन PQ, व्हॉट इज द फायनल आन्सर? रूट 5 तुम्ही कॅन्सल करू शकता. सो AB अपॉन PQ किती येईल सांगा? 4:4 अपॉन 5. 4 upon 5. Okay. Now see question number 4. Question number 4. Triangle LMN similar to triangle PQR. पुढे काय दिले बघा? 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN if QR is equal to 20, then find MN. आता या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 2 ट्रायंगल्स सिमिलर दिलेले आहेत, पण आणखी एक तुम्हाला पुढे एक रिलेशन दिलं आहे बघा. 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. So use this relation and then find the value of MN. So first write given 9 into area of triangle PQR, 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. ओके. आता आपण काय करूया तर ट्रायंगल आपण एका साईडला घेऊया आणि ज्या कॉन्स्टंट म्हणजे 16 आणि 9 ह्या ज्या 2 व्हॅल्यूज आहेत त्या आपण एका साईडला घेऊया. म्हणजे मी असं लिहिते बघा इथे एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन, आता एरिया ऑफ ट्रायंगल LMN हा इथे मल्टिप्लिकेशनमध्ये, तो LHSला आला तर तो काय होईल? डिवाइड होईल. एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू, हा 16 आहे तसंच राहणार. ॲट द सेम टाईम 9 ट्रान्सफर ऑन RHS, सो इथे 9 आहे तसंच राहील. ओके. कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर 1. नाउ अगेन वन मोर थिंग इज गिवन. ट्रायंगल PQR is similar to triangle LMN. Okay. If two triangles are similar, then the ratio of areas of these two triangles is equal to the ratio of squares of its corresponding sides. म्हणजे आपला कालचा थेरम. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू, आता ज्या इथे जी साईड दिली आहे त्याच करस्पॉन्डिंग साईड इथे घ्यायच्यात बघा. इथे तुम्हाला QRची व्हॅल्यू दिली आहे, सो QRच आपण घेऊया. QR स्क्वेअर अपॉन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग साईड ऑफ QR? MN बाय थेरम. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 वी गेट, आता इक्वेशन 1 आणि 2 या दोघांची LHS सेम आहे, सो RHS ऑल्सो सेम. सो वी गेट QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर इज इक्वल टू 16 अपॉन 9. QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर इज इक्वल टू 16 अपॉन 9. आता जर आपण हे इक्वेशन बघितलं तर
म्हणजे सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या परफेक्ट स्क्वेअरमध्ये आहेत. क्यू आर स्क्वेअर आहे, एम एन स्क्वेअर आहे, इथे 16 अँड 9. सो टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स, सो वी गेट क्यू आर अपॉन एम एन इज इक्वल टू 4/3. टेकिंग स्क्वेअर रूट्स. नाव आता क्यू आरची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे, क्यू आर इज इक्वल टू 20. सो पुट द व्हॅल्यू ऑफ क्यू आर. सो 20/mn इज इक्वल टू 4/3. इथे लिहा गिवन क्यू आर इज इक्वल टू 20. नाव यूज क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 4 into mn is equal to 20 into 3. So mn is equal to 60/4. So mn is equal to 15.